दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून भास्कर जाधव यांनी चहापानावर बहिष्काराचं कारण स्पष्ट केलं। बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे। एक प्रकारचा माज आल्यासारखा सत्ताधारी पक्षाचं वर्तन आहे। सत्ताधारी पक्षाचं वर्तन असल्यामुळे खरं तर आम्ही हा चहा हा त्यांचा प्यायला जात नसतो, तर तो सरकारी तिजोरीतल्या पैशानं खर्च झालेल्या पैशानं मिळालेल्या चहा प्यायला आम्ही जात असतो। परंतु सत्ताधारी पक्षाचं वर्तनच असं आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं। लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही लोकशाहीला अभिप्रेत असलेली अंग आहेत आणि लोकशाही मार्गाने निर्माण झालेली ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोन्ही अंग आहेत। परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे, पाशवी बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन मी मगाचपासून तेच सांगतोय की सभ्यतेचं राहिलेलं नाही। आणि म्हणून जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो।